नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। हे बघा, आज मी क्रॉसपट्टी कशी जोडायची हे दाखवणार आहे। ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे, आपल्याला ही कशी जोडायची ते सविस्तर आपण पाहणार आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। हे बघा, हे दोन्ही मी पहिले काय केल्यात, कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत। आता हे दोन्ही साइडच्या आपल्याला कटोऱ्या क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या हे आपण पाहणार आहोत। आता ही क्रॉसपट्टी मी कट करून घेतलेली आहे ब्लाउज पीस आणि अस्तरवरती। तर ही 3.5 इंचाचा भाग आहे आणि हा 3 इंचाचा भाग आहे। आता आपण हे पाहूयात। आता हे ब्लाउज पीसचं कापड मी सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती पहिले मोठा भाग आपण जोडून घेऊयात, म्हणजे 3.5 इंचाकडून 3 इंचाकडे। आणि जे ब्लाउज पीसचं कापड आहे ते सरळ ठेवलेलं आहे। आता हे आपण सरळ ठेवलेलं आहे। आता आपण काय करूयात, पहिले 3 इंचाचा भाग जोडूयात आणि 3.5 इंचाकडे घेऊन येऊयात। म्हणजे दोन्ही क्रॉसपट्ट्या आहेत ते आपल्याला विरुद्ध दिशेने जोडायच्या आहेत, एकसारख्या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडायच्या नाहीयेत। आता यावरती आपण एक दाबटीप टाकून घेऊयात। जे आपलं खालचं शिलाईचं कापड आहे ते आपल्या दाबटीप खाली आलं पाहिजे। दोन्ही क्रॉसपट्ट्यावर आपल्याला दाबटीप टाकायची। त्यानंतर आता आपण ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या वेगवेगळ्या करून सरळ करून घेऊयात। आता सरळ केल्यानंतर आता यावरती आपण शिलाई मारून घेऊयात। अर्ध्या इंचाच्या अंतरावर आता आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे। दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्याला तशाच जोडून घ्यायच्या आहेत। आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाउज पीसचं ते आपण कटिंग करून घेऊयात। चला तर मग चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिलाईचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। ते पूर्ण आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेतले। दोन्ही क्रॉसपट्ट्या बघा वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या आपण जोडून घेऊयात। आता हे आपण काय करूयात, दोन्ही क्रॉसपट्ट्याचे वेगवेगळे भाग आहेत ते ठेवून जोडून घेऊयात। कटोरीचं टोक आपण दुमडून घेतलेलं आहे। कटोरीची गोलाई आपण आतल्या साईडला घेतलेली आहे आणि त्यावरतून शिलाई मारून घेतलेली आहे। आता ही शिलाई मारल्यानंतर काय करायचं, आपल्याला यावरती आता आपल्याला 2 दाबटीप टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीला एकदम छान अशी फिनिशिंग येईल। तर परत अर्ध्या इंचाच्या अंतरावर दुसरी आपण एक शिलाई मारून घेऊयात। आता ही झाली एक आपली क्रॉसपट्टी जोडून। बघा, 2 आपल्या टिपामुळे खूप छान अशी क्रॉसपट्टीला फिनिशिंग आलेली आहे। आता दुसरी जोडूयात आपण अशीच। आता हे भाग मी सरळ ठेवलेला आहे, त्यावरती क्रॉसपट्टी ठेवून आता जोडून घेत आहे। परत आपल्याला कटोरीचं टोक दुमडून घ्यायचं आहे आतल्या साईडला। तशीच कटोरीची गोलाई आहे ती पण जोडून त्यावरती क्रॉसपट्टी जोडायची आहे। आतल्या साईडला घेतलेली आहे आपण कटोरीची गोलाई। त्यावरती तशाच आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत। एकदम कडेला एक आणि त्यानंतर थोडं अंतर सोडून अर्ध्या इंचाचं परत एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। अशी क्रॉसपट्टी जोडल्यावर फिनिशिंग खूप छान येते, एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते। बघा, अशा प्रकारे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये काय शिकायला भेटलं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा।
भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.